नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मंडळी, हा आहे माझ्या सगळ्या मैत्रिणी, म्हणजेच माझ्या शाळेचा पूर्ण स्टाफ आहे. तर आम्ही खूप दिवसातून एकत्र भेटलो की आमच्याकडे हा वडापावचा बेत नक्कीच होतो. आम्हा सर्वांचा हा फेवरेट असलेला वडापाव, अगदी शाळा कॉलेजपासून फेवरेट असलेला. तुमच्या शाळा कॉलेजमध्ये काय आठवणी होत्या आणि काय फेमस होतं तुम्ही स्टाफमध्ये खाताना किंवा तुमच्या फ्रेंड्सबरोबर खाताना? तर आम्हाला जायचं होतं तिथूनच नक्कीच माझ्या मैत्रिणीच्या बाळाचं होतं बोरन्हाण आणि हळदी कुंकूसुद्धा होतं. तिच्या घरी गेल्यानंतरनं सुंदर अशी तिच्या दारातली ही रांगोळी पाहून एकदम भारी वाटलं बरं का. मस्त छान असं अगदी बाळाला पाहूनसुद्धा तिने हे डेकोरेशन एक नंबर असं केलेलं होतं. अगदी 2-3 वाजल्यापासून तिची ही तयारी चालू होती बरं का. तर नक्कीच आम्ही त्या ठिकाणी पोचलो. तर ही आहे तिची क्यूटवाली परी, राजाऊ नाव आहे तिचं. नाव पण खूप सुंदर असं आहे, नावाप्रमाणेच आहे बरं का. बाळ बाळ म्हणजे तिची मुलगी. त्यानंतरनं सुंदर असं महाराजांचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे. महाराजांसमोरसुद्धा खूप छान प्रकारे तिने डेकोरेशन केलेलं आहे. आणि हां, या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडासा आवाज माझा वेगळा येणार आहे, कारण की मला झालेली आहे सर्दी, त्यासाठी तुम्हाला थोडासा आवाज हा वेगळा वाटेल. तर चला, बोरन्हाणची तर तयारी झालेली आहे, मुलंसुद्धा रेडी आहे. आणि तुमच्याकडे तुमच्या बाळाचे किंवा तुमच्या कोणाचे बोरन्हाण असेल तर तुमची कशी तयारी असते नक्कीच मला सांगाल बरं का. राजावने क्यूटवाली स्माईल दिलेली आहे आपल्याला आणि मुलंसुद्धा अगदी तयारीत आहे बरं का. तर सर्वात अगोदर इथं कार्यक्रम झाला, इथं राजाऊला ओवाळण्याचा. तर ह्या आमच्या सगळ्यात मोठ्या मॅडम आहे. त्यानंतर सर्वांनी एक एक करून ओवाळून घेतलेलं आहे. आपल्याकडे आपलीच परंपरा आहे ही, की बड्डे असला की ओवाळायचं आणि कोणताही कार्यक्रम आपल्याला ओवाळणीनेच आपण सुरुवात करतो. तर आपल्याला संक्रांतीपासून सुरू झालेला हा सण आपला वसंत पंचमीपर्यंत चाललेला असतो. या दिवसांमध्ये कोणाचा हळदी कुंकू राहिला असेल तर तेही कंप्लीट होतं किंवा हे बोरन्हाणसुद्धा वसंत पंचमीपर्यंत चालू राहतं. त्यानंतरनं कार्यक्रम सुरू झाला आमचा हळदी कुंकाचा. तर ही आहे माझी फ्रेंड पूनम. बाळाचं बोरन्हाण झालं, काही शूट करता आलं नाही, काही शूट केलेलं आहे तेवढं तुमच्याबरोबर ते मी शेअर केले आहे. त्यानंतर हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला आणि हा आमचा शाळेचा स्टाफ असल्यामुळं आमचं भयंकर असं हळदी कुंकू असताना किंवा एकत्र जमलो की आमचा भरपूर गोंधळच आमचा त्या ठिकाणी चालू होतं. आणि त्यानंतरनं एक सुंदर असा ग्रुप फोटो काढला आणि त्यात आम्ही तिला बाय बाय केलं. तर तुम्हाला हा आजचा छोटा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि हां, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा बरं का.